सोलापूर महापालिकेमध्ये कुंपणानंच शेत खाल्ल्याचा प्रकार समोर आलाय। महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील जप्त भंगार साहित्य चोरून नेत असल्याप्रकरणी अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्यासह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेलं साहित्य नगर अभियंता भांडार इथं ठेवण्यात येत होतं। मात्र हेच लोखंडी भंगार साहित्य एका खासगी वाहनातून बाहेर नेलं जात असल्याची माहिती शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे यांना मिळाली। माहिती मिळताच अमोल शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत वाहन चालकाला रंगेहात पकडलं आणि अन्य 2 जणांनी घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती आहे। या घटनेनंतर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि इतर अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता कोणतीही अधिकृत प्रक्रिया न करता हे साहित्य नेलं जात असल्याचं समोर आलंय। जे रोज कारवाई होत असतात त्याचं जे भंगार जे खोके जिथं जमा करतात तिथं एक प्रायव्हेट गाडी सकाळपासून दुसऱ्यांदा भरून जात असताना एका सुज्ञ नागरिकांनी मला फोन केला। आम्ही जेव्हा एंट्री केली त्यावेळेस अकुलवार मॅडम समोर आले तर ते भरणारे 4 जण आणि इथले जे असलेला जो कर्मचारी हे सगळे पळून गेले। पळून गेल्यानंतर पळून का जात आहे हे माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की हे भंगार कोणतीही पावती न घेता भरून चाललं होतं। अशा पद्धतीनं गोरगरिबाचं मटेरियल जर चोरून नेत असतील तर ही खूप शर्मेची गोष्ट आहे आणि ज्यांनी कुणी केलेलं असेल त्या संबंधितांवर FIR झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत आहे। गाडीचा ड्रायव्हर, गाडी आणि त्याच्यात असलं घेऊन चाललेलं स्क्रॅप सगळं जागेवर पकडण्यात आलं आहे। काही आमचे याच्यातले कर्मचारी होते तेही इथनं पळून गेलेले आहेत। तर आम्ही आत्ता प्रशासनाला असे आदेश केलेले आहेत की या संदर्भातले जे कोणी असतील याच्या नियंत्रण अधिकाऱ्यांनी या संदर्भातला गुन्हा दाखल करावा आणि गुन्हा दाखल करत असताना पोलिसांनाही आम्ही विनंती केली की याची सखोल चौकशी होऊन याच्यात पळून गेलेले असतील किंवा याच्या संबंधित जे कोण असतील किंवा याच्यात जो काही आर्थिक व्यवहार झाला हा सगळा उघड करून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात यावे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।